नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। साक्री रोडवरील मोगलाईचे नामकरण छत्रपती संभाजीनगर नामकरण सोहळा उत्साहात झाला संपन्न। धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाईचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले असून याबाबत धुळे महानगरपालिकेत ठराव मंजूर करण्यात आला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची आठवण जपण्यासाठी हे नामकरण करण्यात आल्याची भावना यावेळी माजी नगरसेवक सुनील बैसाने, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार यांनी व्यक्त केली असून छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम, धर्मनिष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान यावर प्रकाश टाकला। अशा नामकरणामुळे नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल असे मत देखील यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। नामकरण सोहळ्यासाठी परिसरातील माजी नगरसेवक सुनील बैसाने, सामाजिक कार्यकर्ता राकेश कुलेवार, प्रदीप पानपाटील, संजय कुलेवार, रवी आप्पा कोळी, सुभाष सपकाळ, राकेश भोसले, विठ्ठल गवडी, शिवा लंगोटे, सुनील मराठे, परेश यादबोले यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मोगलाई ओळखल्या जाणारी आज खरंच छत्रपती शासन आलंय आणि छत्रपती नगर झालंय, याचाच खूप आनंद मला आज वाटत आहे। खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतोय की अधिकृतरित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आम्ही जी महानगरपालिकेमध्ये मी स्वतः आणि किरणताई कुलेवार यांनी महासभेमध्ये ठराव करून या मोगलाईचं नाव संभाजीनगरमध्ये रूपांतरित केलं आणि त्याच्या नावाला आज खऱ्या अर्थाने मूर्ती स्वरूप या ठिकाणी आलेले। यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात जास्त जे श्रेय असेल ते या माझ्या भावाचं आहे। याने अहोरात्र कष्ट करून या ठिकाणी या संभाजी महाराजांचं नाव व्हावं यासाठी प्रयत्न केले, आमच्या मागे पाठपुरावा केला आणि ज्या मोगलाईच्या नावाने हे संभाजीनगर ओळखले जात होतं ते आज आम्ही नाव हे पुसून टाकलेले आहे। कारण या ठिकाणचे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा या ठिकाणच्या नागरिकांना कर्ज घेण्यासाठी जर बँकेमध्ये गेले तर बँकेमध्ये गेल्यानंतर मोगलाई नाव सांगितल्यानंतर त्या नावाच्या मानाने त्यांना कुठलंही कर्ज आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी बाधित केले जात होतं। परंतु आज गॅजेट झालेला आहे, संभाजीनगर नावाने गॅजेट झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये माझा सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा इथं व्यवसाय करणाऱ्यासाठी कर्जरूपी घेणाऱ्या कुठल्याही नागरिकाला या ठिकाणी आता थांबवल्या जाणार नाही आणि माझ्या या संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे, यापुढे कुणीही मोगलाई हे नाव न घेता संभाजीनगरच हे नाव घेण्यात यावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो।